बाहेर परत भांडण परत ना, मग बाहेर तर जाणारच आहे ना. आउट आहे. रडला कुठं काही पण असं होतं ना. रडतोय तू डोळ्यात पाणी आलं तुझ्या रडक्यात. नाही माझं पाय असं होता. पालीचं सूप देईल तुला. एक गंदे घाण. हो गंदे घाण लागल्या दोघांच्या भांडणं लागले. परत क्रिकेट खेळत होतो तेव्हा असे भांडत होते दोघं. एवढे रडके ना दोघं. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तर ऋषी ना आईवर आणि माझ्यावर खूप जास्त चिडला होता, कारण की आम्ही घरात काही स्पेशल बनत नाही असं त्याचं म्हणणं आहे. सो त्याच्या डिमांडवर आज आमच्या घरी बनणार आहे मस्तपैकी इडली आणि सांबार. त्याच्यामुळे ना मला पण इडली सांबार खायला भेटतो आणि मला ना इडली सांबार खूप जास्त आवडतो. सकाळी सकाळी उठले, आंघोळ केली आणि लगेच मी सांबार बनवायला लागलेले. तर या साईडला आई इडली लावतोय आणि इकडे ना मी सांबारची तयारी केलेली आहे. जे जे सांबार मध्ये टाकायचंय ना ते मी सर्व कापलेलं आहे. मी ना मागच्या वेळेस पण सांबारचा व्हिडिओ टाकला होता ना, तिच्यात मला इतक्या कमेंट्स होते भेंडी कोण टाकतं. पण जे ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड राहतं ना त्यामध्ये भेंडी राहते म्हणजे राहतेच. आता ना इडली झालेली आहे आणि आता या प्लेट मध्ये इडली. तर आता ना या सर्व काढायचे आपल्याला. ते ना थोड्या थंड होऊ द्यायच्या, त्याच्यानंतर काढायचे, मग ते एकदम परफेक्ट निघतात. तर आता ना सांबार पण तयार झालेला आहे. आता त्याला ना फक्त एक बॉईल येऊ द्यायचं आहे. आणि या साईडला मी परत एकदा ना इडलीचं पात्र लावलेलं आहे. एवढ्या इडल्या झालेल्या आहे. आता परत एवढ्याच इडल्या होणार आहे. ऋषी, तुला माहिती आहे आज तुझ्यासाठी काय स्पेशल बनलेलं आहे? मला कसं माहित असणार आहे? इडली आणि सांबार बनवलेलं आहे. वाव बाबा, काहीतरी आवडीचं खायला भेटणार आहे. काल यांना एवढं डोकं लावलं माझ्या आवडीचं काहीतरी बनवत जा. फायनली यांनी मनावर घेतलं आणि आज इडली सांबार बनलंय. आता मस्त आवडतो एकदा. आणि पहिले मला हेअर कट करायचंय बाबा. नाही पहिले तू इडली सांबार खायचंय. हा, ते खाल्ल्यानंतरच जाणार आहे मी यार. अरे भारी दिसतंय यार तुला हे असे केस, मस्त दिसतोय. पण नको एवढे नको वाढवायला, मला नाही आवडत. तू एक नवीन ट्राय कर ना. हे बघा, हे इथे केस असेच राहू दे, इकडून बारीक नको. नो मोर एक्सपेरिमेंट. खूप केले पहिले एक्सपेरिमेंट. नॉर्मल इंडियन हेअरकट एकदम बेस्ट. अय लोळे, लोळायला आली का तू? माझं सर्व आवरलेलं आहे. आता फक्त मला ड्रेस चेंज करायचंय, तयारी करायची, कॉलेजला जायचंय. आंघोळ पण बाकी आहे ना? झाली आंघोळ. मी सकाळीच आंघोळ केलेली, पण इतका घाम येतोय माहिती का, आज इतकी गरमी आहे ऋषी. त्यामुळे असं वाटतंय की मी आंघोळच नाही केलेली आहे. लय घाण दिसते तू. ऑनेस्ट आन्सर, लय घाण दिसतीये. बाळा 3 घंटे तुझ्यासाठी ते घुमले, ते बनवायसाठी. घुमले? कोणी सांगितलं तुला घुमायले? हा का? आणि तुला खायला नाही लागत का चिट्टू मग? आवर लवकर. ऋषी पण तयार होऊन आलेला आहे आणि इडली सांबार खायला बसलेला आहे. खाऊन सांग कसं झालंय. मी पहिलेच खाल्लं, मस्त आलंय. छान झालंय? एक नंबर. आवडलं तुला? थँक्स गॉड, काहीतरी आवडले या पोराला. आता ना श्वेता आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर. बाय बाय ऋषी. बाय बाय. ऋषी आणि ते पण बाहेर चाललेले, कारण की ऋषीला आहे ना हेअरकट करायचा आहे. तुम्ही बाहेर चालले की कॉलेजला चालले? कॉलेजला चाललो आणि अजून एक काम आहे ते पण करून येतो. जसं घराच्या खाली आलोय ना, इतकी गरमी व्हायला लागलेली ना, एकदम दमट वातावरण झालेलं आहे. त्यामुळे नुसतं असं गरम होते, घाम येतोय नुसता. पुढे अजून गरमी आहे ना, ऊन लागल्यावर तर अजूनच गरमी आणि ट्रॅफिक खूप आहे. अरे यार, ट्रॅफिक नको पाहिजे यार. फक्त बरं आम्ही स्कूटीवर चाललोय, इकडून तिकडून काढल बरोबर. आम्ही गाडी कम चालवतो, ब्रेक जास्त लावतो. पायानेच ब्रेक मारती ती. आता आम्ही कॉलेजला आलो होतो आणि तिथे ना थोडेफार ऍप्लिकेशन सांगितले होते. मला पासपोर्ट साईजचा फोटो पण पाहिजे होता, सो तेच काढायला आता आम्ही इकडे आलो होतो. पासपोर्ट साईजचे फोटो पण काढले, झेरॉक्स पण काढलेले आणि आता परत चाललोय कॉलेजला हे सर्व सबमिट करायला. कॉलेजमध्ये जे पण डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ना ते सर्व काम झालेलं आहे. आता आहे ना मंगळवारी माझं TC भेटणार आहे. सो आता आम्ही कॉलेजवरून आलेलो आहे इलेक्ट्रिकलच्या दुकानात, कारण की ना आपल्या घरचे जे लाईट चेंज करायचे होते ना ते आज आलेले आहे. सो आम्हाला तेच चेंज करायला यायचं होतं. आता ना अजून त्यांना 5-10 मिनिटं आहे, तोपर्यंत आम्ही बाहेरच थांबणार आहे. मग लाईट घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ, कारण की बाहेर खूप जास्त गरमी आहे. आज ना असं एकदम वेगळंच यार, ऊन पण नाहीये, काहीच नाही, पण गरमी खूप जास्त होते. असं एकदम घाम येतोय, बरोबर वीकनेस येतोय आणि दम लागतोय डायरेक्ट. गाईस, तर आता लाईट पण भेटलेले आहे. ड्रायव्हर गाडी निकालो. यश मॅडम जी, मला चालवायची यार तुझी गाडी, पण नंतर चालवेल. हा, नंतर मंगळवारी मी चालवणार. खूप जास्त गरमी होती ना, त्यामुळे आता आम्ही आलेलो आईस्क्रीम खायला आणि याच रस्त्याने जात होतो. आणि कालच मला आठवण आली होती मस्त नॅचरलचा आहे ना सीताफळ फ्लेवरवाला आईस्क्रीम खाणार मी, कारण मला खूप जास्त आवडतं. मी घेतलेला आहे सीताफळ फ्लेवर आणि याने कोकोनट फ्लेवर घेतलेला आहे. एक नंबर आहे. तुला कोणता आवडतो? मला कोकोनट. मला सीताफळ. तुमचं फेवरेट कमेंट मध्ये सांगा. तर आता मी आलेलो आहे घरी आणि घरी येऊन ना सर्वात आधी आम्ही इडली सांबार खायला घेतलेले. कसं झालंय श्वेता? खूप टेस्टी.
मला आहे ना आज बाहेर काहीच खायची इच्छा झाली नाही, कारण ना मला असं इडली सांबारचा वास येत होता एकदम मस्त. मला आहे ना बाहेर गेलो आणि मला तिकडे भूक लागली ना, तेव्हा मला असं मस्त वाटत होतं घरी कधी जाते आणि कधी इडली सांबार खाते. एकदम टेस्टी झालेलं आहे. तर आता ऋषी पण आलेला आहे घरी आणि हेअरकट नाही केला रे तू? अरे नव्हते ना तिथं ते, नंतर जायचंय आता. लाईट घेऊन आले बघ मी आपले. किती आहे? 1 2 3 6 आहे ना वाटतं. 6 1 2 3 4 5 6. ओके, तो एक नेऊन द्यायचा नाही त्यांना. हा तो नेऊन द्यायचा आहे, तो त्यांनी पहिलेच बदलून दिला. आता आम्ही ना एक गेम खेळणार आहे, त्याचं नाव आहे हँड अँड फीट गेम. आणि कोण कमी वेळामध्ये ना हे सर्व पार करणार आहे तो विनर होणार आहे. त्या विनरला काय भेटणार आहे का? नाही. हा मग आम्ही कशाला खेळू? त्या विनरला ते जे मागितलं ते तर भेटलं पाहिजे. ठीक आहे, मी गिफ्ट देणार त्या विनरला एक कॅडबरी. मला सरप्राईज गिफ्ट आहे ते. पहिले खेळायचं नंतरच भेटेल. पण मग आजच पाहिजे. हा आजच भेटेल. बघ बरं का? हो नक्की देईल. ठीक आहे, पहिले दुसरं कोणीतरी. तर मी या सर्वांसाठी ना एक सरप्राईज गिफ्ट ठेवलेलं आहे. जे पण एक कमी वेळामध्ये पार करेल ना त्याला एक सरप्राईज गिफ्ट भेटणार आहे. चला ठीक आहे, सरप्राईज गिफ्ट आहे तर मग करावंच लागेल. चल कोण पहिले करणार? टीम करायची की सोलो सोलो? सोलो 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 करू. ठीक आहे, तूच कर पहिले. तू गेम सांगितलाय, तू गेम इंट्रोड्यूस करून दिलेला आहे, तर तूच खेळ पहिले. ठीक आहे. गाईज आम्ही लोकेशन चेंज केलेलं आहे. पहिले तिकडे खेळणार होतो, बट आता ना इकडच्या स्पेस मध्ये खेळणार आहे. आरोही पहिले तू चालली का? हा मी फर्स्ट. ठीक आहे, टायमर लावतोय. हा 3 2 1 गो. अरे बापरे. नाही. हा बरोबर ठेवती की नाही बघतो ना मी. हा बघ. आऊट झालं तर परत जाणं पडेल. हा स्टॉप. 29 सेकंद. 30 सेकंद आहे, पण ते 1 सेकंद पहिले झालं तुझं. 29 सेकंद. ओके. आता चॅलेंज करायला ना हर्षद जाणार आहे. एकदा प्रॅक्टिस करू शकतो का? नाही. डायरेक्ट प्रॅक्टिकल. ऋषी टायमर लाव. गो. बापरे, हर्षद तर माझ्यापेक्षा फास्ट करतोय. ए पाय बाहेर गेला, पाय बाहेर गेला. पाय बरोबर. पाय बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. परत भांडण बसू नको, परत कर. ना मग बाहेर तर जाणारच आहे ना, पण नाही. बरोबर तर ठेवलाय. तू जेवढं भांडणार तेवढं तुझा टाइम वेस्ट होणार. परत पटकन नाही, कर. मग असं रूलच नव्हता नाही. हा हा. रूल आहे ना, आता बेसिक गेम अरे कर पटकन, टाइम वेस्ट होतोय. पाय तर असं आहे ना, असं आहे ना, पण बरोबर नाही तुझं इथे होतं, इथे होतं, असं इथे. ठीक आहे. तुझा पाय पूर्ण याच्या बाहेर चालला. पण सेम तर ठेवला होता ना. 35 सेकंद झाले. कर लवकर. हा आउट आहे. चल आउट यार. आउट आहे. रडला. ठीक आहे, एक थांब, परत चान्स देऊ. थांब. तसे 48 सेकंद झाले होते, पण परत एक चान्स देऊ रडक्याला. आता आपण रडक्याला आहे ना परत एक चान्स देऊ. 3 2 1 गो. लय रडतो हर्षद पण. हा लय रडतो. आता तरी नीट पाय ठेव, नीट पाय. हे बघ तुझा पाय तरी पण बाहेर चाललाय. हा बरोबर आहे. बाहेर चालला पाय. हो बाहेर चाललाय. हे बघ. आउट आहे हर्षद. आता बघ ना, हे बघ ना. माझा पाय ठेवलेला होता पहिले. कुठे ग्रीनच्या वेळेस तुझा पाय मागं होता. जिंकलो. टाइम स्टॉप कर. नाही 24 सेकंद झाले, पण ठीक आहे, जाऊ दे, रडकाय शेवटी. हा रडतोय तो त्याच्यामुळे. कुठे कुठे पडला होता तेवढं सांग. हा ग्रीनच्या इथे पाय होता तुझा. हा त्या ग्रीनच्या मागे होता अजून पाय. रडला हर्षद, रडला. कुठं काही पण असं होतं Cheating ना. नाही करायची. रडतोय तू. हे डोळ्यात पाणी आलं तुझ्या रडक्या. नाही माझ पाय असं होता. रडला तू. श्वेता दिदीला विचार. नाही ना, असं होतं ना. अरे आता आम्ही तिघा सर्वांनी बघितलं. हा बरं चला. रडायचं काय? टाइम स्टॉप. तर आता ना ऋषी चॅलेंज करणार आहे आणि पहिले सांगते हा, बाहेर ठेवायचा नाही पाय. रडू नका प्लीज आता. मी नाही रडत, रडके तू चालू कर. हा 3 2 1 गो. उड्या का मारताय पण? नीट ठेवा ना हळूहळू. त्याचे पाय एवढे मोठे मोठे ना बाहेर चालले. माझे पाय मोठे आहे, थोडं ऍडजस्ट करणं तर पडेल. करो. माझे पाय मोठे ना. बाहेर होता. ए माझे पाय मोठे. माझे प्रॉपर त्या पायांवरच पाय होते तुमचे. बरं ठीक आहे, परत एक चान्स द्या, परत एक चान्स द्या. तुमचे पाय बारीक यार. गाईज आहे बघा, आता मी असा जरी पाय ठेवला तर माझा पाय बघ किती मोठा आहे. नाही, तुझं इथे होता इथे. अगं आरोही, माझा परफेक्ट कस काय पडेल? पाय मोठा आहे ना. माझे कसे परफेक्ट पडले? हा ठीक आहे, नका रडू, परत एक चान्स द्या. तर काय जाताय ना ऋषीला परत एक चान्स देणार आहे आम्ही. हा चल चल चालू कर. चल 3 2 1 गो. गो. हळू. पाय मोठे आहे ना ग माझे. हा पाय
मोठा आहे पण मग हळूहळू कर ना, प्रॉपर ठेव पाय. अरे हर्षद पाय मोठा आहे ना रे. हा ठीक आहे ठेवला पुढे ठेवला नका रडू. केला ऍडजस्ट केला, रडू नका तुम्ही. 24 सेकंडला झालेलं आहे, 25 झाला पण 24 ला तुम्ही complete. 24 सेकंड ठीक आहे. रडून पडून पण खेळले तरी पण जिंकलो मी. आता आहे ना श्वेता चॅलेंज करणार आहे आणि आता खूप जास्त मज्जा येणार आहे. फाडून ठेव श्वेता, अख्खी मॅट फाडून ठेव. 3, 2, 1 गो. ए प्रॉपर हातपाय ठेवा बरं का, नाही मी आउट करल. हर्षद तुझा पाय बारीक आहे म्हणून बाहेर नाही जायला पाहिजे. आमचे पाय मोठे आहे ना, आम्ही बहीण भाऊ बिचारे जाड आहे. तू जाड आहे. मग पाय तर मोठा आहे ना. हा कर स्टॉप. बाप रे, श्वेताने जाण्यात कमी वेळात केलेलं आहे. हा 21 सेकंड. श्वेता विनर आहे. दे सरप्राईज गिफ्ट. चला नाही सरप्राईज गिफ्ट इथंच पाहिजे. हा देते ना. हा दे ना मग. ठीक आहे, डोळे बंद करा सर्वांनी. नाही डोळे बिंदे काही मला माहिती काही आणलेलं नाही. गिफ्ट दे इमानदारी. देणार आहे गिफ्ट. दे ना मग. देणार आहे ना. मग थांबा, मला बाहेर तर जावं लागेल, कुठे जावं तर हा, लागेल जा. गिफ्ट आणायला. मग डोळे काय बंद कर. काय आतापासून डोळे बंद करून थांबू काय. आणते गिफ्ट, रडू नका. हा तू नको रडू पण आण. नागिन कॅडबरी पण काढलेली मी. काहीच नाही फ्रीज मध्ये. ती कोल्ड ड्रिंक घेऊन येते काय माहिती. आता आहे ना मी गिफ्ट आणलेलं आहे. गेस करा थोडं. काय वाजव. हे बघू नका रे, फक्त आवाज घ्या. फक्त आवाज घ्या. चॉकलेट पण नाहीये. हात नाही लावायचा, आवाजावरून सांगा. छोटा आहे हा. का तुझा मेंदू. नाही मेंदू कसं गिफ्ट ऋषी करशील. तू नाही खूप रोस्ट करतोय हा मला. देऊ का आता गिफ्ट. दे. श्वेता उभा राहा इथं. चलो. श्वेता विनर आहे. श्वेताला गिफ्ट भेटतंय. येस, श्वेता विनर आहे. श्वेताला स्पेशल गिफ्ट भेटणार आहे गाईज. उभं राहा ना. हा. डेन 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 डेन. श्वेता दिस इज फॉर यू. मला बिलकुल नाही आवडत. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हे काय गिफ्ट आहे का. गिफ्टच आहे ते. हे बघ. धर. नाही पाहिजे का. जिंकलो नाही. नाही पाहिजे गिफ्ट. जाऊ द्या मग तिकडं. रडली पण तू चिटिंग मी केली. पण रडले. सगळे तर रडलेच तुम्ही खेळताना. नाही श्वेता इमानदारी सोडून गिफ्ट. सगळे रडले. नाही तू गिफ्ट द्यायला पाहिजे असतं. दिलं ना गिफ्ट. तुला आवडलं ना गिफ्ट. हो म्हण. याची भाजी करू आपण. हा आवडले. जे जिंकलेले आहे त्याला ते गिफ्ट आवडलेलं आहे गाईज. बस पण आम्हाला नाही आवडलं ना ते गिफ्ट. तुम्हाला काय करायचं होतं गिफ्टची. अरे आपल्याला काय खायला घेऊन जा. आता मी कधी जरी तू पुढे कॉन्टेस्ट ठेवलं आणि तू जर जिंकली ना, असं गिफ्ट देईल भारी. असं गिफ्ट देईल. ठीक आहे, थँक्यू. चांगलं गिफ्ट देशील. यस पाल देईल. पालीचं सूप देईल तुला. ए गंदे घाण. हो गंध्या गॉन. मेंढक गस. चाल. ए यार, झुरळाची चटणी. तू चायनामध्ये तू झुरळ खाते. पकडून दाखव फक्त झुरळ. हा पकडलं. साले काय म्हणत. आता मी पकडू शकते दादा. हा श्वेता पकडू शकते इझिली पाल पकडशील. साप. सगळं. आमच्या मी सोसायटीत नागिन साप पण पण पकडू येतो. शकतो. हे बघ झालं पानसट मारून झालं मला रोस्ट करून. ऋषी आणि हर्षद आहे ना दोघं भांडतायत. दोघं भांडू लागलेले. आता आहे ना ते स्टोन पेपर सीझर खेळणार आहे. त्यामधून जे जिंकल ना तो बादशाह. बस का. हा खेळा. स्टोन पेपर सीझर. 1 पॉइंट मला. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. 2 पॉइंट मला. स्टोन पेपर सीझर. 3 पॉइंट मला. मी जिंकलो. झाला डिसाइड. अरे भाई बड़ा भाई हमेशा बादशाह होता है. आम्ही ना क्रिकेट खेळत होतो आणि त्यामध्ये ना दोघांचे भांडणं लागले होते. मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो. आता सांग कॅमेरा समोर ऑन कॅमेरा सांग कोण विनर आहे. नाही आता इमानदारीने सांग. चिटिंग झाली इथं पण चिटिंग. नाही ऍक्सेप्ट कर की मी हारलो म्हणून. कोण हारलं कोण हारलं माझं टॉवेल लागले. दोघांचे भांडणं लागले परत. क्रिकेट खेळत होतो तेव्हा असे भांडत होते दोघं. एवढे रडके ना दोघं. बापरे. आम्ही जो गेम खेळला ना तो आता आई पण खेळतायत आणि आईंना खेळताना बघून ना आम्हाला तर खूप जास्त मजा येत होती. कारण की त्यांच्याकडनं वाकलंच जात नव्हतं. कसं बस त्यांनी चुकवत हे चॅलेंज कम्प्लीट केलं आणि नंतर त्यांच्या पार्टीची चांगलीच वाट लागली होती. गेम वगैरे खेळून झाले. आमचं जेवण पण झालं आणि आज ना इतकं जेवण केलेलं आहे ना असं पोट फाटायला आलेलं आहे. एकदम पोट भर जेवण झालेलं आहे. हर्षद लय बोलत होता ना
खिचडी खिचडी खिचडी. आज खाल्लं का मग इडली सांबार? खाल्लं कसं झालं होतं? चांगलं झालं होतं. आता उद्या ना काहीतरी युनिक बनवा. तोंड धुणं तू एकदा जाय. आता आहे ना आमचे 2 इलेक्ट्रिशियन आलेले आणि लाईट फिट करताय. आता स्किन केअर करायची वेळ झालेली आहे आणि याच ठिकाणी मी आपला ब्लॉग एंड करते. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. I can't believe it's true.